दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मुसळधार पावसानंतर चांदोलीचा उकळू धबधबा रौद्र सुंदर रूपात पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड। गेल्या 5 ते 6 दिवसापासून सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः चांदोली धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून निसर्गाने देखणे रूप धारण केले आहे। या पार्श्वभूमीवर चांदोली वन्यजीव अभयारण्यातील प्रसिद्ध उकळू धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून त्याचे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरला आहे। मुसळधार पावसामुळे परिसरात दाट धुके पसरले असून डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या शुभ्र पाण्याच्या प्रवाहाचा गडगडाट संपूर्ण दरीत घुमत आहे। या नयनरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी सांगली, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून पर्यटक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत। अनेक जण धबधब्याच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे, सेल्फी आणि व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत। उकळू धबधब्याचे हे विहंगम दृश्य M24 तासच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन खास आपल्या प्रेक्षकांसाठी टिपले आहे। दरम्यान सततच्या पावसामुळे धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाटा आणि दगड अत्यंत निसरडे झाले असून डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग अचानक वाढण्याची शक्यता असल्याने वन विभागाने पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। धबधब्याच्या अतिजवळ जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरणे टाळावे, सुरक्षित अंतर राखूनच निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असे आवाहन वन विभागाने केलं आहे। निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या, मात्र स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका, असंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे।